महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि एक भन्नाट ब्लॉगमध्ये. आज एकदम खास ब्लॉग होणार आहे. आज आपण चाललो या थेट. आता प्लॅन खूप मोठा आहे, पण आपण आता सध्या इथून फलटणला जाणार आहे. फलटणला आपला मुक्काम होणार आहे. तिथून उद्या सकाळी आपण मांढरदेवी, वाई, पाचगणी, महाबळेश्वर मार्गी प्रतापगड करणार आहे. शक्यतो आपला महाबळेश्वरमध्ये मुक्काम होऊ शकतो, तसे मी तुम्हाला अपडेट देईन. तर चला, आपला ब्लॉग बघत राहा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, आपला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. तर चला, मी तुम्हाला दाखवतो आपली जर्नी. मित्रांनो, आता जस्ट पेट्रोल भरले गाडीत आणि आता एक अराऊंड आम्ही 20 किलोमीटर आलो या. पण शक्यतो पुढं पाऊस लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला एक प्रश्न पडला असं यार, ही गाडीवरती एक मुलगी कोण आहे? तर मित्रांनो, माझं लग्न झालं आहे. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालेलं आहे. आता आम्हाला अजून अराऊंड 80 किलोमीटर फलटण आहे. इथून आम्हाला किती वेळ लागतो आहे काय सांगता येत नाही, पण तसे तुम्हाला अपडेट करेल आम्ही. मित्रांनो, आता आम्ही पोचलो या सुकं या गावामध्ये. आता इथून अराऊंड फलटण एक 45 ते 50 किलोमीटर आहे. आत्ता 6:30 वाजलेत आणि आम्हाला वाजतील 8 तिथे फलटणला पोचायला. पाऊस भरपूर झाला इथे बघू शकता तुम्ही, ओललं आहे सगळं. आत्ता जर तुम्ही केडगाव मार्गी पुढे मोरगावला येत असेल तर हा मार्ग, इथून सरळ मार्ग मोरगाव जेजुरीला जातो आणि इकडून आम्ही आलो केडगाव मार्गे. आत्ता हे बघू शकता मागं रस्ता, ही गाडी चालली ना, इकडून आम्ही आलो. इकडे मार्ग जातो मोरगाव आणि जेजुरीला. तर मित्रांनो, आम्हाला 8 वाजतील. आता मी डायरेक्ट, पाऊस भरपूर आहे, आभाळ बी भरपूर आले, मी डायरेक्ट फलटणमध्ये जाऊन व्हिडिओ घेऊ. रस्त्याने जात होतो, पण जाता जाता असं एक नैसर्गिक म्हणजे नॅचरली एकदम सुंदर असं दृश्य मला दिसलं. ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, एकदम आकाशात असं लालसर पसरलेलं, सनसेट झाल्यानंतर एकदम ते लालसर असं एकदम मस्त वाटतं असं बघायला. असं नॅचरली एकदम खूप खूप मस्त आहे. एकदम डोळ्याने असं हे बघायला कुठेच भेटू शकत नाही. कसं वाटतं मित्रांनो तुम्हाला? मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, आत्ता आलो आहे सांगवी गावात. तुम्हाला दिसत नसेल, एकदम ब्लॅक दिसते. सांगवी गावात आलो आहे. अराऊंड फलटण बस आणि पोचू. एक 15-20 मिनटाचा रस्ता राहिला. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलचा हा दुसरा व्हिडिओ. आई होप तुम्हाला आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि सांगलीमध्ये आले म्हणजे भूक भरपूर लागली, म्हणून आम्ही वडापाव घेतला खायला. वडापाव, चहा वडापाव खातो म्हणजे पोटात भर पडेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपला सपोर्ट करा, भरपूर सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. तुम्ही प्रेम दिल्यानंतर असेच अजून नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत राहू. असे इंटरेस्टिंग वगैरे व्हिडिओ टाकत राहीन. जस्ट पोचलो मित्रांनो, एक 15-20 मिनटं झालं. फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला आणि आता काय नाही, आता फक्त जेवण करून झोपायचं. काय असेल ती उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. आपला ब्लॉग आवडला, तुम्हाला कशी वाटली शिरूर ते फलटण जर्नी? आपला ब्लॉग आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.
अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि शिरूर ते फलटण जर्नी तुम्हाला कशी वाटली? आपला दुसरा ब्लॉग आहे. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.